या आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील सर्व समर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवबाप्पा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश देवबाप्पा तू आशीर्वादाचं कर आणि तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. सर्व मान महिमा आदर आणि गौरव केवळ तुला असू दे. देवबाप्पा, करोना महामारीपासून तू आमचा बचाव कर, आमचा सांभाळ कर, आमचं संरक्षण कर. आणि देवबाप्पा, ही करोनाची तिसरी लाट आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये, आमच्या भारत देशामध्ये येऊ देऊ नको. आमचे सर्व नातेवाईक, मित्रगण आणि देवबाप्पा ख्रिस्ती व ख्रिस्तेतर लोक, आम्हा सर्वांचं देवबाप्पा तू संरक्षण कर. या करोना महामारीमध्ये काम करणारे देवबाप्पा, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांचंही तू संरक्षण कर. लवकरात लवकर देवबाप्पा तुझी मंदिरं, चर्चेस खुले व्हावेत आणि देवबाप्पा तुझं गौरव, आराधना, स्तोत्र 133 प्रमाणे बंधूंनी ऐक्याने एकत्र मिळणे किती मनोहर आहे, या वचनानुसार असू देव होऊ दे. सर्व मान महिमा आदर आणि गौरव देवबाप्पा केवळ तुलाच असू दे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. गीत क्रमांक आहे 534. गीत क्रमांक 534. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, तेने तुष्टी पृष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, ये जोड भारी वारीची, किंड्या टेकडात ती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, सोबती करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभु इष्टकाल, ऐसी विनंती ख्रिस्ताचे, नावे करीत सुवार. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. शुभवर्तमान वाचन. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या पहिल्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तेव्हा त्या लोकसमुदायाला पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. धन्यवाद, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
जे अंतःकरणात शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी असाच छळ केला. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देवप्पा तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. सर्वसमर्थ देवप्पा, तुझं वचन आमच्या अंतःकरणात रुजू दे, त्याचा मोठा वृक्ष होऊ दे आणि देवप्पा त्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये पाखरं येऊन वस्ती करू देत आणि त्याला फळ देवप्पा पवित्र आत्म्याचे असू देत. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण जे धन्यवाद ऐकले मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 5 मध्ये, ते धन्यवाद म्हणजे आशीर्वाद आहे. जे आत्म्याने देईन ते धन्य असं म्हटलेलं आहे ना, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे अंतःकरणात शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. धन्य म्हणजे आशीर्वादित, धन्य म्हणजे आशीर्वादित. इंग्लिशमध्ये त्याला ब्लेसेड हा शब्द आहे. मराठीमध्ये धन्य हा शब्द वापरलेला आहे. धन्य हा आशीर्वादित यासाठी वापरलेला आहे. तर आजचा संदेशाचा विषय हाच आहे, आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे काय? तर इब्री भाषेमध्ये आशीर्वाद या शब्दाला बराक असं म्हणतात. बराक काय म्हणतात? बराक. बराक हा इब्री भाषेतला शब्द आहे. मराठीमध्ये त्याला आशीर्वाद, इंग्लिशमध्ये त्याला ब्लेसिंग्स असं म्हणतात. आता हा जो शब्द आहे बराक, हा तुम्ही ऐकलेला आहे. बघा बरं, जगप्रसिद्ध हा शब्द आहे. कारण का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नाव बराक होतं. बराक हा इब्री शब्द आहे आणि बराक म्हणजे आशीर्वाद. तर हा इब्री भाषेमध्ये जो बराक शब्द आहे, त्या आशीर्वादाची फोड इब्री भाषेमध्ये कशी आहे ते आपण पाहूया. इब्री भाषेमध्ये जी मुळाक्षरं आहेत ना, त्या मुळाक्षराला प्रत्येकाला एक एक अर्थ आहे. इंग्लिशमध्ये तसं काही नाही, मराठीमध्ये पण तसं काही नाही. इंग्लिशमध्ये एला काही अर्थ नाही. ए पासून जेव्हा ॲपल, अँट, एरोप्लेन होतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. मराठीमध्ये क आहे त्याला पण काय अर्थ नाही, अ आहे त्याला पण काय अर्थ नाही. त्याच्यापासून शब्द बनतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. परंतु इब्री भाषेमध्ये तसं नाही. इब्री भाषेमध्ये मात्र प्रत्येक मुळाक्षराला अर्थ आहे. आता बराक हा शब्द ब म्हणजे बेथ या मुळाक्षराने बनलेला आहे. ब हे अक्षर बेथ या मुळाक्षराने बनलेलं आहे. आणि बेथ म्हणजे घर. आपण ऐकलं असेल ना, बेथेल. बेथ म्हणजे घर, एल म्हणजे देव परमेश्वर, परमेश्वराचं घर म्हणजे बेथेल, असं आपण याआधी संदेशामध्ये ऐकलं असेल. तर बेथ म्हणजे घर. बराक मधला ब हा बेथ पासून आलेला आहे. बेथ म्हणजे घर. रा हा इब्री मुळाक्षर रेश पासून आलेला आहे. रेश. आणि रेश म्हणजे मस्तक. रेश म्हणजे काय? मस्तक. आणि तिसरं अक्षर आहे क. क हा जो शब्द आहे तो इब्री काफ या मुळाक्षरापासून आलेला आहे. काफ. काफ म्हणजे तळहात. काफ म्हणजे तळहात.
मग आता बघा बरं, बराकचा अर्थ काय झाला. ब म्हणजे बेत, बेत म्हणजे घर. रा हे रेश, रेश म्हणजे मस्तक. क म्हणजे काफ, काफ तळहात. परमेश्वराचा तळहात जेव्हा आपल्या घरावर आणि मस्तकावर असतो तेव्हा बराक म्हणजे आशीर्वाद असतो. देवाची स्तुती असतो. ब बेत घर, र रेश मस्तक, क काफ तळहात. परमेश्वराचा तळहात जेव्हा आपल्या घरावर असतो, आपल्या मस्तकावर असतो, तेव्हा त्याला बराक म्हणजे आशीर्वाद म्हणजे ब्लेसिंग्स असं म्हणतात. देवाची स्तुती असो. तर परमेश्वराचा तळहात आपल्या घरावर असणे यासाठी आपण काय केलं पाहिजे, आणि तो तळहात आपल्या घरावर असेल तर आपल्याला काय आशीर्वाद असतात ते आज आपण पाहूया. परमेश्वराचा तळहात आपल्या घरावर असण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी देवाची गाणी म्हणली जावीत, ऐकली जावीत. नेहमी देवाचं वचन बोललं जावं, वाचलं जावं, ऐकलं जावं. आणि आजकाल ऑडिओ, व्हिडिओ हे फार सुंदर माध्यम आहेत की जेणेकरून आपण घरामध्ये देवाची गाणी पण ऐकू शकतो, बायबल पण ऐकू शकतो. मोबाईलवर पण बायबल आपण ऐकू शकतो. ते घरामध्ये देवाची उपस्थिती देवाच्या वचनाद्वारे येते. कारण योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. शब्द म्हणजे वचन, वचन हा देव आहे, परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्या घरामध्ये असण्यासाठी आपल्या घरामध्ये देवाचं वचन वाचलं जावं, ऐकलं जावं, ऑडिओद्वारे लावलं जावं. देवाची गाणी देवाच्या गौरवासाठी म्हणली जावीत, ऐकली जावीत, ऑडिओ व्हिडिओद्वारे ती घरात लावली जावीत. घरामध्ये देवाची वचनं असावी. भिंतीला लटकवलेली किंवा दाराला लटकवलेली देवाची वचनं असावी. वचन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आहे, शब्द आहे. आणि देवाची उपस्थिती आपल्या घरामध्ये येते. आपण शुद्ध अंतःकरणाने देवाची प्रार्थना करावी. घरामध्ये प्रार्थनेला वेळ द्यावा, कौटुंबिक प्रार्थनेला वेळ द्यावा. असं जर असेल तर आपल्या घरामध्ये देवाचा आशीर्वाद असतो, देवाची उपस्थिती असते, देवाचा तळहात आपल्या घरामध्ये असतो. प्रकटीकरण 1 अध्याय आणि 3 वचन. या संदेशाचे वचन वाचणारा, ऐकणारा व ते पाळणारा सर्व आशीर्वादित आहेत. या संदेशाचं वचन वाचणारा, ऐकणारा आणि ते पाळणारा सर्व आशीर्वादित आहेत. आशीर्वादित आहेत. आशीर्वाद मिळण्यासाठी आपण देवाचं वचन घरामध्ये वाचावं, ते ऐकावं, ते पाळावं, पाळायचा प्रयत्न करावा. म्हणजे काय होईल, परमेश्वराचा तळहात आपल्या घरावर असेल आणि त्यालाच बराक म्हणजे आशीर्वाद असं म्हणतात. मग जेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या घरावर असेल तेव्हा घरामध्ये काय असतं. आपल्या घराचा प्रमुख पुढारी प्रभू येशू ख्रिस्त असतो. आणि प्रार्थनापूर्वक निर्णय घेतल्यामुळे सर्व निर्णय प्रभू येशू ख्रिस्त घेतो. त्यामुळं घरातले निर्णय चुकत नाहीत. घरातले निर्णय चुकत नाही. मग ते कसलेही लग्नाचे निर्णय असू देत, नोकरीचे, व्यवसायाचे, घर घेण्यासंदर्भातले किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भातले निर्णय असू देत. घरामध्ये जर प्रार्थनापूर्वक निर्णय घेतले जात असतील तर घराचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्त असतो आणि तो ते निर्णय घेण्यास आपल्याला मार्गदर्शन करतो. त्याचा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो आणि मग आपले निर्णय चुकत नाहीत. आपण कुठे
लॉसमध्ये जाणार नाही, आपलं नुकसान होणार नाही, आपल्या मुलाबाळांचं नुकसान होणार नाही, सर्व चांगलं आणि आशीर्वादाचं असं होईल. म्हणून घरामध्ये देवाची उपस्थिती असण्यासाठी देवाचं वचन ऐकलं जावं, देवाचं वचन वाचलं जावं, देवाची गाणी ऐकली जावीत, देवाची गाणी म्हणली जावीत, कौटुंबिक प्रार्थना, कौटुंबिक बायबल वाचन असावं. देवाची उपस्थिती आपल्या घरामध्ये असेल तर घरावर देवाचा तळहात असतो आणि देवाचा आशीर्वाद आपल्या घरावर, घरातल्या कुटुंबियांवर असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरी कधी कधी देवाचे सेवक येतात, सुवार्तिक येतात, पाळक येतात. आणि मत्ते 10 अध्याय 42 वचन, आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही. किती मोठं आश्वासन परमेश्वराने दिलेलं आहे. आपल्या घरी जेव्हा पाळक येतात, देवाचे सेवक येतात, सुवार्तिक येतात, तेव्हा आपण त्यांना गार पाण्याचा एक प्याला दिला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की त्यांना प्रवास खर्च तरी द्यायला पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यातून थोडंसं काहीतरी आपण दान त्यांना दिलं पाहिजे. पुष्कळ ठिकाणी पाळकांना असे अनुभव येतात, पाळक घरी जातात आणि ते पाळकांना काहीच दान देत नाहीत. आणि अशी अवस्था त्यांची अशी नसते की बाबा त्यांच्याकडं नाही, त्यांच्याकडं असूनही ते देत नाहीत. कधी कधी असं होतं की ते फक्त चर्चला देतात, पाळकांना काहीच दान देत नाहीत. पण मत्ते 10:42 असं म्हटलेलं आहे की माझ्या शिष्याला जो कोणी गार पाण्याचा एक प्याला देतो त्याला त्याचं प्रतिफळ मिळणारच. प्रभू श्री ख्रिस्ताचं आश्वासन आहे. चर्चला तर द्याच, परंतु पाळक, सेवक, सुवार्तिक जे तुमच्या घरामध्ये तुम्हाला शांती देण्यासाठी येतात, प्रभू श्री ख्रिस्ताची आज्ञा आहे ती, ज्या घरात जाल त्या घराला तुम्ही शांती आहे असं म्हणा. आणि ते घर जर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येऊ, मग ती शांती त्या घराला प्राप्त होणार नाही. म्हणून देवाचं जे दान आहे ते देवाला म्हणजे देवाच्या मंदिराला आणि देवाचे सेवक म्हणजे पाळक यांनाही द्या. आता तुम्हाला बायबलमधूनच उदाहरण सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला सांगितलं, जा समुद्रावर गळ टाक, पहिला मासा जो गळाला लागेल त्याच्या तोंडातून 2 नाणी घे, एक माझ्यासाठी आणि एक तुझ्यासाठी अशी तू दे. किती सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो एक नाणं माझ्यासाठी दे आणि एक नाणं तुझ्यासाठी दे. एक नाणं माझ्यासाठी म्हणजे देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी, आणि एक नाणं तुझ्यासाठी म्हणजे देवाच्या सेवकासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. एक नाणं माझ्यासाठी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी, म्हणजे देवाच्या कार्यासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, आणि एक नाणं तुझ्यासाठी म्हणजे सेवकासाठी. पहा बरं, सेवक ते दान घेऊन, तुम्ही दिलेलं दान घेऊन तुम्हाला आशीर्वाद देतो. त्याचे 100 पट, 1000 पट, 1,00,000 पट तुम्हाला मिळणार आणि घर तुमचं आशीर्वादित आणि चांगलं होणार, नाही का? कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. एलिया सारपत गावी गेला आणि त्या विधवेला म्हणला मला भाकरी आण, भाकरी वाढ. आणि ती विधवा म्हणली एकाच भाकरीचं पीठ आहे, तरी एलिया म्हणतो मला भाकरी वाढ. आणि तिने ती भाकरी वाढली त्याला, आणि एलियाने तिला असा आशीर्वाद दिला की अक्षरशः ती स्त्री हयात असेपर्यंत तिला काही कमी पडलं नाही. तिच्या पिठातलं पीठ आणि तिच्या कुपीतलं तेल कधीही संपलं नाही. असा आशीर्वाद देवाचा सेवक देतो. दुसरं कारण असं की जे दान तुम्ही देवाच्या सेवकाला, पाळकांना, सुवार्तिकाला देता ना,
त्याचा उपयोग पाळक सुवार्तिक सेवक काय फक्त चहा पाणी नाश्ता वडापाव खाण्यासाठी करत नाहीत. कधी कधी बायबल वाटण्यासाठी करतात. कधी कधी त्याचा उपयोग ट्रॅक्स वाटण्यासाठी करतात. कधी कधी त्याचा उपयोग एखाद्या गरिबासाठी करतात. थोड्या त्या दानाचा उपयोग. मग त्याचा उपयोग देवराज्याच्या वाढीसाठी पण होतो आणि त्याचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पण पोहोचतो, कारण तुम्ही ते दिलेलं असतं, नाही का. पुष्कळ आपल्याला अनुभव असे येतात की चर्चेसमधून पालकांचं जे देणं आहे ते पण देत नाहीत. ते देताना पण कचवच करतात. पण असं करून चर्चचं नुकसान होतं, कारण देवाला ते आवडणार नाही. मंडळी ही प्रभू श्री ख्रिस्ताची आहे. आणि म्हणून पाळक तुमच्या घरी आल्यानंतर प्रभू श्री ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार सेवक सुवार्तिक तुमच्या घरी आल्यानंतर प्रभू श्री ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार तुमच्या घराला शांती मिळण्यासाठी, तुमच्या घरावर आशीर्वाद असण्यासाठी, तुमच्या घरात सर्वांचं चांगलं दीर्घायुष्य कल्याण होण्यासाठी तुम्ही देवाला द्या, देवाचं ते देवाला द्या, देवाच्या सेवकाचं ते देवाच्या सेवकाला द्या. जो कोणी असं करेल त्याला परमेश्वर आशीर्वाद देईल. त्याच्या घराला, त्याच्या कष्टाला यश, मिळकतीला बरकत परमेश्वर देईल, कारण आशीर्वाद देणं हे परमेश्वराच्या हाती आहे. आणि परमेश्वराचा सेवक कधीही उपाशी राहत नाही. एलियाला कावळ्याद्वारे भाकर आणि मांसाचा तुकडा परमेश्वराने पोचवला. तुम्ही दिलं नाही, तुमच्या घराला आशीर्वाद नाही. परंतु परमेश्वराचा सेवक कधी उपाशी राहणार नाही. त्याला परमेश्वर पुरवणार. म्हणून तुमच्या घरावर आशीर्वाद जर पाहिजे असेल तर तुम्ही देवाच्या सेवकाला आणि देवाला, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी द्या. योबाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 24वा वचन असं आहे. योब 5:24, तुझा डेरा शांती समाधानाचा आहे, याची तुला प्रचिती येईल. तू आपल्या घरादाराकडे पाहशील तेव्हा तुला काही कमी नाही असे तुला दिसून येईल. देवाची स्तुती असो. तुझा डेरा शांती समाधानाचा आहे, तुझ्या घरी सर्व काही विपुल आहे, तुला काही कमी नाही असं तुला दिसून येईल. हे आशीर्वाद केव्हा मिळतात? जेव्हा आपण देवाला मान देतो, जेव्हा आपल्या घरामध्ये देवाची उपस्थिती असते. जो देवाला भिवून वागतो तो देवाच्या सेवकाला मान देतो. पुन्हा बोलतो, जो देवाला भिवून वागतो तो देवाच्या सेवकाला मान देतोच. देवाची स्तुती असो. मी पाळक आहे आणि माझ्या घरी आलेला कुठलाही पाळक, सेवक, सुवार्तिक कधी खाली हाताने आजपर्यंत गेला नाही. आणि त्यामुळं देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आमच्या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे. आमच्या घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडली नाही, पडत नाही आणि पडणार पण नाही. आमच्या लेकरांचं पण परमेश्वराने चांगलं केलेलं आहे, कल्याण केलेलं आहे. बराक, ब म्हणजे बेत, र म्हणजे रेश. बेत म्हणजे घर, रेश म्हणजे मस्तक आणि क म्हणजे काफ, तळहात. परमेश्वराचा तळहात जर आपल्या घरावर असेल तर आपल्या घरामध्ये आशीर्वादच आशीर्वाद असणार. सर्व गोष्टींची रेलचेल असते. स्तोत्र 23 प्रमाणे माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तुम्हाला पुरून उरेल इतकं परमेश्वर देईल. लेवीमध्ये सांगितल्याप्रमाणे 4 पिढ्या तुझ्या आशीर्वादित होतील जर तू धार्मिक आहे, तुझं घर धार्मिक आहे, तुझ्या घरामध्ये देवाचं वचन याला मान दिला जातो, प्रभू श्री ख्रिस्ताला मान दिला जातो, तर तुझ्या घरामध्ये आशीर्वाद असेल, तुझ्या घरामध्ये दीर्घायुष्य असेल, तुझ्या घरामध्ये कल्याण असेल, तुझ्या घरामध्ये पिठातलं पीठ आणि कुपीतलं तेल कधी संपणार नाही. फिलिप 4 अध्याय आणि 19 वचन, फिलिप्पीकरास पत्र 4:19. तुमच्या सर्व गरजा परमेश्वर आपल्या संपत्तीनुरूप ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने पुरवेल. पहा, परमेश्वर त्याच्या संपत्तीनुरूप, त्याची संपत्ती किती विपुल आहे, अफाट आहे. त्याच्या संपत्तीनुरूप परमेश्वर तुमच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरवेल. किती मोठा आशीर्वाद आहे. यासाठी आपल्या घरामध्ये देवाचं वचन,
त्याला मान देण्यासाठी, देवाच्या वचनाला मान देण्यासाठी देवाची माणसं घरामध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. लहान लेकरं असतील त्यांना पण हे वळण लावा. उगाच मोबाईल खेळत बसण्यापेक्षा, मोबाईलवर गेम्स खेळत बसण्यापेक्षा, व्हिडिओ गेम त्या मुलांना देण्यापेक्षा तुम्ही देवाचं वचन लावा, त्यांना ऐकू द्या. देवाची गाणी लावा, त्यांना ऐकू द्या. घरामध्ये आता लॉकडाऊन आहे, सर्व घरामध्ये आहेत, मुलं घरामध्ये आहेत, शाळा बंद आहेत, त्यांना ऐकू द्या, त्यांना गोडी वाटू द्या. त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. नीतिसूत्रे 10वा अध्याय 22वा वचन, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, त्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. कष्टाने कमवलेलं ते आदामाचं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने कमवलेलं ते समृद्धीचं, ख्रिस्ताच्या समृद्धीचं. म्हणून देवाच्या वचनाला मान द्या, देवाला मान द्या, देवाच्या सेवकाला मान द्या. तुमच्या घरात कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. बराक हा इब्री शब्द आहे. ब म्हणजे बेथ, बेथ म्हणजे घर, र म्हणजे रेश, रेश म्हणजे मस्तक, क म्हणजे काफ, काफ म्हणजे तळहात. परमेश्वराचा तळहात जेव्हा आपल्या घरावर आणि आपल्या मस्तकावर असतो तेव्हा आपल्याला आशीर्वादच आशीर्वाद असतात. आपल्या घराला कुठल्याही गोष्टीची कधी कसली कमतरता पडणार नाही. स्तोत्र 34:10, तरुण सिंहासही वाण पडेल, परंतु देवाचं भय बाळगणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझ्या आशीर्वादाचा तळहात देव बाप्पा आमच्या घरावर, आमच्या मस्तकावर असू दे. बराक म्हणजे आशीर्वाद तुमच्या देव बाप्पा आमच्या घरावर, आमच्या घरातल्या प्रत्येकावर, आमच्या मस्तकावरही असू देत. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझी दया, कृपा, शांती, आशीर्वाद, आरोग्य, दीर्घायुष्य सदैव तू आम्हावर ठेव. आमचं कल्याण कर. आमच्या चर्चच्या सर्व लोकांवर तुझी विशेष कृपादृष्टी असू दे. आमचे नातेवाईक यांच्यावरही तुझी विशेष कृपादृष्टी असू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री सर मागतो नाही बाप. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने, सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला मंडळीसाठी काही सूचना. सेक्रेटरींनी आपल्याला बँकेचे नंबर वगैरे दिलेले आहेत आपल्या ग्रुपवर. जर कुणाला पाहिजे असतील तर ते त्यांनी माझ्याकडे मागावेत. आपले ड्यूज, आपली वर्गणी बॅलन्स असेल तर ती कृपा करून भरावी. हंगामाच्या सणाचे पण काही बॅलन्स असतील तर ते पण भरावे. आणि गेल्या रविवारी मी अनाऊन्स केलं होतं चर्चमध्ये की आपल्या चर्चच्या दाराशी कांचन ओहोळ या वृद्ध महिला, आपली बहीण आजारी आहे, पक्षघाताने पडलेली आहे, पॅरालिसिस झालेला आहे. तिला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, बोलताही येत नाही. इतकी तिची दुर्दशा झालेली आहे. तिचा सर्व खर्च चर्च करत आहे. चर्चकडे तिचा खर्चासाठी जवळजवळ 25,000 रुपये महिन्याला कमीत कमी लागतात. आणि त्यासाठी चर्चमध्ये मी आवाहन केलं होतं की आपण केअर फंड सुरू करूया आणि केअर फंडामध्ये आपण 1,000 रुपये दर महिन्याला 1,000 असं देऊया. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने असं देऊया. तर पुष्कळ लोकांनी द्यायला सुरू केलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, देवाची स्तुती असो. आणि ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं नाव आपण सेंट मायकेल चर्चच्या ग्रुपवर टाकलेलं आहे. आपण देवाचं दान देवाला देऊया. आपण गीत क्रमांक 508 म्हणूया. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजूनी गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो, तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पाही. अर्पितो प्रभूला.
या आपण दानावर आशीर्वाद मागूया. हे सर्वसमर्थ देवप्पा, हे जे दान दिलेलं आहे देवप्पा, त्या दानास तू स्वीकार कर. आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. याचा उपयोग देवराज्याच्या वाढीसाठी, सुवार्थीसाठी आणि देवप्पा गोरगरीबानाथ, विधवा पोरके यांच्यासाठी व्हावा अशी दया कृपा तूच आमच्यावर कर. ज्यांनी दिलेलं आहे, ज्यांना देता आले नाही, अशा सर्वांना तू आशीर्वाद दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू ईश्वर मागतो आणि बाप्पा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तशीच तू आमची नामास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर मास वाटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मज बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. सुवंद्य देवा परात्पर तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला त्या अनंत आमेन. प्रभू येशूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.